नमस्कार, मी अतुल पवार, डिजिवन मुरबाड। यामध्ये डिजिवनमध्ये आपलं डिजिवन ॲप आहे, त्यामध्ये आपण आता न्यू अपडेट जे आलेलं आहे, इन्व्हेंटरी टर्न म्हणून ऑप्शन। आता हा इन्व्हेंटरी टर्न जो ऑप्शन आलेला आहे, त्याचं बेनिफिट हा राहतं आपण आपल्याकडे स्टॉक कोणता आहे, काय आहे, सेल कोणतं करायचं ते तुम्हाला आपल्याला माहिती पडेल। हा त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत आयटम कोड। आयटम कोडमध्ये काय आहे, तुमच्याकडं कोणता स्टॉक आहे, जो मॉडेल आहे लिस्टेड, ते तुमचे मॉडेल यामध्ये शो होणार। सेकंड आहे ब्रँड। ब्रँडमध्ये आता माझ्याकडे सध्या लॉयडचं शो होतं, लॉयड प्रमोटर असल्यामुळे लॉयडचं शो होणार। सेकंड येणार तुमचा ब्रांच कोड। ब्रांच कोडमध्ये जो ब्रांच आहे, आता MUR मुरबाड ब्रांच आहे माझं। सेकंड आहे कॅटेगरी। कॅटेगरी IDO LCD काय असेल ते तुम्ही कॅटेगरी पाहू शकता, त्यानुसार तुम्हाला इथे शो होणार। मुवमेंट टाईप हा एक मेन महत्त्वाचा पॉईंट आहे। मुवमेंट टाईपमध्ये कसं असतं, यामध्ये तुमच्याकडे एंड ऑफ लाईफ UOL असं ज्यामध्ये शो होतं, म्हणजे आर्यमध्ये जे जात आलेलं मॉडेल आहे एंड ऑफ लाईफ, जो मॉडेल आता आउट ऑफ लिस्टेड होणार आहे तुमच्याकडून, तर तो तिथे शो होणार। आता UOL यामध्ये माझं शो होतं एक मॉडेल आहे 30WS551, तो तिथे शो होतो, बाकीचे झिरो वगैरे दाखवलं। सेकंड येतो ऑप्शन सेलिंग प्राईस। आता यामध्ये जी आपली बेस्ट प्राईस आहे, एकदम एंड बेस्ट प्राईस, ती यामध्ये शो होते। बेनिफिट हा राहणार का इझिली आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही प्राईस काय आहे प्रोडक्टचं वगैरे, तो आहे। ROLचं एक बेनिफिट असा असतो का आपल्या स्टोअरसाठी ROL जो सेट केलेला असतो त्याची क्वांटिटी यामध्ये शो होणार। आता यामध्ये फिल्टर म्हणून झिरो तो एक जो कोणता आहे मॉडेल, आता या मॉडेलचे माझ्याकडे 2 सेट झालेले आहेत का बाबा 2 माझ्या स्टोअरला येतील, तर ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यातली क्वांटिटी हा गोडाऊनमधून आपल्याकडे स्टोअरसाठी सिलेक्ट केलेला स्टॉक आहे, आणि हा सध्या स्टॉक आपल्याकडे जो अवेलेबल आहे स्टोअरमध्ये, तर ते तुम्ही चेक करू शकता। आता ह्या 2 आहेत, तर याचे 2+2 आहेत। आता हा मॉडेल 2साठी सेट केलेलं आहे, पण माझ्याकडे सध्या नाही आहे, तर तो झिरो दाखवतो आहे सध्या, ते तुम्ही पाहू शकता। आता हे टोटली आपल्याकडे क्वांटिटीमध्ये माझ्याकडे स्टोअरमध्ये जे अवेलेबल क्वांटिटी आहे ती दाखवते। CW स्टॉक, वेअरहाऊसमध्ये जो स्टॉक अवेलेबल आहे तो तुम्हाला जाणार। त्याचा बेनिफिट हा राहणार का आपल्याला सेल करताना इझिली माहिती पडेल की बाबा माझ्याकडे वेअरहाऊसमध्ये एवढा स्टॉक पडलेला आहे, तर मी कस्टमरसाठी अवेलेबल केव्हा करून देऊ शकतो वगैरे, ते सगळं माहीत पडणार। आता हा याचं 1 पीस पडलेलं, फक्त 4 पीस, हे सध्या झिरो आहेत, तर मग कस्टमरला गोडाऊनमधून अवेलेबल नाही होणार, ते एक ऑप्शन नाही। CM सेलचा बेनिफिट हा राहतो, CM सेलमध्ये आता करंट मंथमध्ये माझ्याकडे कोणत्या मॉडेलचा सेल झालेला आहे ते आपल्याला पाहता येणार। आता हा एक मॉडेल आहे, हा मॉडेलचा नाही आहे सेल, आता हे 2 मॉडेलचं सेल झालेलं आहे। ह्यात फिल्टर इझिली तुम्हाला समजून येणार। आता याचं बेनिफिट हा राहणार का आतापर्यंत कोणते सेल टोटली आपण क्वांटिटी मोजू शकतो, या मॉडेलचं एवढे पीस विकले गेलेले आहेत आतापर्यंत, आजच्या डेटपर्यंत। समजा आताचं माझं डेट हाय 2LM सेल, म्हणजे लास्ट 2 मंथपासून ज्या मॉडेलच्या किती क्वांटिटी सेल केलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार। आता याच्यात झिरोवाला आहे काही, हे जे मॉडेल लास्ट 2 मंथपासून सेल आउट नाही झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता, लास्ट मंथमध्ये वगैरे सेल नाही झालेले आहेत ते तुम्हाला। आणि करंट मंथमध्ये, आता हा करंट मंथमध्ये सेल झालेला आहे पण लास्ट मंथमध्ये नाही झालेलं आहे, तर झिरो दाखवतो। या मंथमध्ये झालेलं आहे तर 1 दाखवतो आहे सध्या। सेकंड येतो टोटल सेल। 2 मंथमध्ये आपण कोणतं किती सेल केलेलं आहे क्वांटिटीमध्ये, तर ती क्वांटिटी वाईज यामध्ये शो होतं आहे। ते फिल्टर मारून तुम्ही आता झिरो जे येणार त्यावर फोकस मॉडेल राहणार तुमचे, की बाबा या मॉडेलला आपण फोकस करून याचा सेल 90 डेजमध्ये तुम्ही करून घेणं आहे, नाहीतर हे आउट ऑफ लिस्टेड होऊन आपल्या स्टोअरमधून हे प्रोडक्ट हटले जाणार, जे तुमच्या डिस्प्लेला नाही राहणार।